महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल करत भाजपाला दुतोंडी ठरवलेला आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आरिफ खान यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली भाजप संविधानाशी छेडछाड करत असून सरकारच्या हेतूंवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। तेव्हा भाजपाच्या या भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस लवकरच पोलखोल मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे। नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यावरून एकीकडे भाजपाने देशभरात विधेयकांविरोधात रान पेटवलं असताना काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादी मोठ्या संख्येने येथे महिला देखील उपस्थित होत्या। आरिफ खान यावेळी म्हणालेत की महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर होण्यात भाजपाचाच हात असून खोटं बोला आणि रेटून बोला हीच मोदी सरकारची भूमिका आहे। महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनची अट घालून भाजपाने महिलांचा विश्वासघात केला आहे। महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचा दावा करून प्रत्यक्षात महिलांचा अवमान केला आहे असा आरोप करून त्यांनी हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे। 2023 मध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी 33% महिला आरक्षणासाठी या विधेयकाला लोकसभेमध्ये पाठिंबा दिला होता। मात्र या प्रक्रियेमुळे लोकशाही आणि संविधानाला तडा जाण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी आताच्या या विधेयकाला विरोध केल्याचं खान यांनी म्हटलं। आरक्षणासंबंधित काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे, म्हणून 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देण्याचं काम लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये केला होता, म्हणून तो कायदा पास झाला। परंतु दुर्दैव आहे त्यावेळीपासून सोनिया गांधीजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मागणी करत आहेत वारंवार की त्या बिल जो कायदा करण्यात आलेला आहे 2023 मध्ये त्यांना त्वरित लागू करावा। परंतु आजपर्यंत मोदीजीची सरकारने तो कायदा लागू केला नसल्यामुळे आम्हाला असा वाटतोय की भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे, म्हणून अशा प्रकारच्या संविधान संशोधन विधेयक त्यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली या गेल्या अधिवेशनामध्ये आणला, जो चुकीचा होता, गैरसंविधानिक होता, नियमबाह्य होता, लोकतांत्रिक प्रक्रियेला धोका होता, म्हणून त्याला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे। काँग्रेसची मागणी आहे की राहुल गांधीजींनी लोकसभामध्ये ओपन सांगितलं, मागणी केलेली आहे की महिलांना 2023 मध्ये जे कायदा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या समर्थनामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि महिलांना आरक्षण द्यावं। तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मोदी सरकारने ताबडतोब 2023चा कायदा लागू केला पाहिजे। काही जरुरी नाही, जो कायदा 2023 मध्ये पारित झालेला आहे त्याप्रमाणे सध्याच्या लोकसभामध्ये जो स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या आधारावर आरक्षण लागू करून दिला पाहिजे। जर त्यांना डिलिमिटेशन करायचे असेल तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे कायद्याची आणि लोकशाही पद्धतीने ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ते पण केला पाहिजे। काँग्रेसचा कुठेही विरोध नाहीये। काँग्रेसचा विरोध संविधान आणि लोकशाहीची हत्या करणारा बॅकडोर कायदा बनवण्याच्या, कायद्यामध्ये संशोधन करण्याचा जो बिल आणला होता त्याचा विरोध होता, म्हणून ते बिल पाडण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे। पोल खोलो अभियान संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये करणार आहे की भारतीय जनता पार्टी खोटे बोलून, रेटून बोलून, वारंवार खोटे बोलून जे देशाच्या जनताची दिशाभूल प्रत्येक विषयावर करत असतो त्याची पोलखोल करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे संपूर्ण देशामध्ये। तसेच 2023च्या महिलांना जे आरक्षण देण्याचा कायदा पास करण्यात आलेला आहे तो कायदा त्वरित लागू करावा ही मागणी काँग्रेस पक्ष करणार आहे।